नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपले पिंगळे सर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजपासून आपण आपल्या चॅनलवर एक नवीन सिरीज सुरू करत आहोत। चला इंग्रजी वाचूया। तर यामध्ये आपण इंग्रजी वाचन कसे करायचे ते शिकणार आहोत। बघा, इंग्रजी वाचन आपल्याला का येत नाही त्याच्या मागे बरेचसे कारण आहेत। त्यामधील एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याला अल्फाबेट अर्थात लेटर्स आणि त्यांचे साऊंड माहिती नसतात। आता लेटर्स आणि त्यांचे साऊंड ही काय भानगड आहे, किंवा लेटर्स आपल्याला माहिती आहेत पण त्यांचा साऊंड काय असतो हे आम्हाला माहिती नाही। तर बघा, ABCD हे जे आपण पाठांतर करतो हे झाले त्यांचे नेम्स, हे झाले लेटर्स। आणि त्यांचा साऊंड काय आहे, तर जेव्हा हा ए आहे, ए जेव्हा आपण एखाद्या शब्दामध्ये वापरतो, समजा उदाहरण घ्यायचं त्याला आपण बॅट म्हणतो, त्याचं स्पेलिंग होते BAT। मग आता या BAT स्पेलिंगमध्ये ए जो आलेला आहे, तर आपण पाठांतर काय केलेलं आहे, ए पाठ केलेला आहे, परंतु BAT असं त्याचं वाचन होत नाही, तर त्याला आपण एकत्रित काय म्हणतो, बॅट म्हणतो। म्हणजे त्या ठिकाणी एचा साऊंड जो आहे तो काय आलेला आहे, ॲ आलेला आहे, म्हणजे एचा साऊंड काय झाला, ॲ झाला। तर हे कारण आहे की यामुळे काय होते की आपल्याला इंग्लिश रीडिंग व्यवस्थित करता येत नाही। मराठीच्या बाबतीत असं घडत नाही, कारण मराठीमध्ये जी मुळाक्षर आहेत त्यांचा फोनिक साऊंड आणि त्यांचे नेम्स हे एकच आहेत। त्यामुळे वाक्यामध्ये किंवा एखाद्या शब्दामध्ये जरी आपण एखादे अक्षर वापरले तर कुठेही त्याचा साऊंड जो आहे तो मराठीमध्ये बदलत नाही, परंतु इंग्रजीमध्ये तसं नाही। म्हणजेच आपण जे पाठांतर केलेलं आहे ते आणि त्याचं साऊंड हे मिसमॅच होतं आणि त्यामुळे आपल्याला इंग्रजी वाचता येत नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेटर्स आणि त्यांचे साऊंड बघणार आहोत। यामध्ये आपण ए पासून झेड पर्यंतचे जे लेटर्स आहेत ते तर आपले सर्वांचे पाठच आहेत, परंतु त्यांचे फोनिक साऊंड जे आहे ते आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे। आणि आपल्या मुलांनासुद्धा आपण यांचा उपयोग करून, तर पालक म्हणून आपण हा जर व्हिडिओ बघत असाल तर आपण घरच्या घरी आपल्या मुलांना इंग्लिश रीडिंग शिकवू शकता। तर त्यासाठी या चॅनलवर येणारे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज आपण बघायचे आहेत। तर बघा, या ठिकाणी ए आहे, तर या एचा फोनिक साऊंड होतो ॲ। म्हणजेच आपण आजपासून काय लक्षात ठेवायचं आहे, याला ए म्हणून लक्षात ठेवायचं नाही, तर याला लक्षात ठेवायचं आहे ॲ। त्यानंतर आहे बी, याचा फोनिक साऊंड आहे ब, परंतु आपण लक्षात ठेवायचं आहे ब, त्याला बी म्हणायचं नाही, ब। सीचा साऊंड आहे क, डीचा साऊंड ड, ईचा साऊंड ए, एफचा साऊंड फ, जीचा साऊंड ग, एचचा साऊंड ह, आयचा ई, जेचा ज, के म्हणजे क, एल म्हणजे ल, एम म्हणजे म, एन म्हणजे न, ओ म्हणजे अ। लक्षात ठेवायचं आहे, याला आपण ओ म्हणायचं नाही, याला काय म्हणायचं आहे, अ। पी म्हणजे काय, प, क्यू म्हणजे क्व, आर म्हणजे र, एस म्हणजे स, टी म्हणजे ट, यानंतर यू म्हणजे अ, व्ही म्हणजे व, डब्ल्यू म्हणजे व, एक्स म्हणजे क्स, वाय म्हणजे य आणि झेड म्हणजे ज। तर हे सर्व फोनिक साऊंड आपण लक्षात ठेवायचे। आजपासून आपण ABCD विसरून जायचं आहे आणि त्यांचे फोनिक साऊंड जे आहेत तेच आपण लक्षात ठेवायचं आहे। यानंतर या व्यतिरिक्त आणखी काही साऊंड आहेत बघा। सी आणि के जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्याचा साऊंड होतो क, सी आणि एच जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्याचा साऊंड होतो च, SH एकत्र येतो तेव्हा त्याचा साऊंड होतो श, TH जेव्हा एकत्र येईल तेव्हा त्याचा साऊंड होतो द किंवा थ। आता द केव्हा करायचा, थ केव्हा त्याचा साऊंड असतो हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटर्स आणि त्यांचे साऊंड बघितलेले आहेत। हे आपण व्यवस्थित एका वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि हे पाठ करायचे आहेत। तर ही सिरीज आपल्याला कशी वाटते याविषयी आपलं काय मत आहे ते आपण मला कमेंट करा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू।